नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित जाधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता व डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या पूर्वी येऊ शकतो का? याचं उत्तर आहे 100% येऊ शकतो. का येऊ शकतो? नेमकं काय कारण आहे? या संदर्भातील माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर पहा, विधानसभेचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये विन झालेलं आहे. म्हणून जर इलेक्शनपूर्वी म्हणजेच निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याच्या 2 तारखेला निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पूर्वी जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 2 महिन्यांचे जर केले, तर सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आता आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेमध्ये नवीन जी-आर घेतला जाईल का? किंवा निधी यासाठी मंजूर होईल का? हा सुद्धा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना नक्की येऊ शकतो. तर आता व्यवस्थित माहिती समजून घ्या. कारण ही योजना दर महिन्यांमध्ये सुरू आहे. कारण ही योजना सलग प्रति महिन्यांसाठी सुरू आहे. आतापर्यंत दर महिन्यामध्ये हे हप्ते वितरित केले जात आहेत. याचं जर उदाहरण आपल्याला पाहायचं असेल, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नवीन जी-आर सुद्धा निघाला. 18 ते 20 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये हे पैसे सुद्धा वाटप झाले. म्हणजेच ही सुद्धा योजना दर महिन्यासाठी लागू आहे आणि दर महिन्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येत आहेत. त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुद्धा ही सलग चालू आहे आणि दर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येत आहेत. म्हणजे ही नवीन योजना नाही किंवा यासाठी नवीन जी-आर सुद्धा नाही. दर महिन्यामध्ये यासाठी जी-आर येतो. जी-आर आल्यानंतर पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येतात. म्हणून 2 तारखेच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते येऊ शकतात. काही सांगता येत नाही. कारण सरकारला जर चांगला फायदा करून घ्यायचा असेल, तर डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. जर वितरित करायचा असेल, तर 1 ते 2 दिवसांमध्ये कन्फर्म याचा जी-आर येईल. जेव्हा जी-आर येईल, तेव्हा सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यासाठी नक्की अपडेट भेटेल. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.